महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण देशातील शेतकरी आता पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत आहे। लाडक्या बहिणीचे पैसे वेळेवर जमा होत आहे, पण आमचा 23वा हप्ता कधी येईल असा सवाल आता सर्वसामान्य शेतकरी विचारत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता जमा केला जाणार आहे। याबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी मागील हप्त्याच्या तारखेनुसार जून किंवा जुलै 2026 पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी गुवाहाटी येथून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित केला होता। आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागलेले आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देते। म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे संकट आता शेतकऱ्यापर्यंत न येऊ यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे। परंतु त्यासोबतच केंद्र सरकारने सुद्धा तयारी केलेली आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होईल, कारण की शेतकऱ्यांमध्ये पसरत असलेला रोष आता पीएम किसान योजनेपर्यंत पोहोचलेला आहे। शेतकऱ्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल पण प्रश्न विचारलेले असता त्यात उत्तर आलं की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता लवकरच आम्ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करू। यावेळी सरकार नियमाबाबत कठोर आहे। जर एकाच कुटुंबातील अनेक सदस्य किंवा पती पत्नी दोघे या योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला वगळण्यात येईल। म्हणजेच की केंद्र सरकारने आता पीएम किसान योजनेचे लाभार्थी जे असेल त्या कुटुंबामध्ये फक्त एकच लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ उचलू शकतो, अन्यथा त्यांना बाद करण्यात येईल। याशिवाय 1 फेब्रुवारी 2019 नंतर झालेले काही जमीन खरेदीच्या प्रकारांची चौकशी सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर आपल्या कागदपत्रामध्ये दुरुस्ती करावी। शेतकरी पीएम किसान पोर्टलच्या लाभार्थी स्थिती सेक्शनमध्ये आपला आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकून आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात। पीएम किसान योजनेबद्दल अडचणींना सामना करावा लागू शकतो, कारण की ज्या शेतकऱ्यांची KYC महत्त्वपूर्ण अपडेट नसली किंवा तुमच्या बायोमेट्रिकची पडताळणी करून तुम्ही जर घेतली नसेल तर तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता रखडू शकतो। दरम्यान कांद्याच्या वादावरून म्हणजेच की नाशिकच्या लालत गावामध्ये शेतकऱ्यांना संताप उसळला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाच्या वतीने निफाड येथे काल सोमवारी शेतकरी एल्गार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं। कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल 2,400 रुपयापेक्षा अधिक दर आणि यापूर्वी विकलेल्या कांद्यावर अनुदान द्यावे, अन्यथा 26 मे रोजी चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिला। म्हणजेच की शेतकऱ्यामध्ये पोहोचलेला रोष जे आहे ते थांबवण्यासाठी आता केंद्र सरकार तयारीत आहे आणि लवकरात लवकर पीएम किसानचा 23वा हप्ता तुमच्या खात्यात पोहोचणार। तोपर्यंत GRA पर्यंत लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।